आजच्या काळानुसार वारी बऱ्यापैकी बदलली आहे. बरेच नवीन गोष्टी पण त्याच्यामध्ये आल्या आहेत. तर आजची जी पिढी आहे ना, नवीन पिढी, ज्यांना वारीबद्दल नाहीये काही माहिती किंवा त्यांना तेवढं हे नाहीये, तर त्यांच्यामध्ये असा कुठला एखादा गैरसमज आहे, जो आजच्या आपल्या पॉडकास्टच्या नाही माध्यमातून आजच्या पेक्षा आहे ना, मधल्या काळात साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला, नंतरच्या काळात इथल्या सुशिक्षित लोकांनी, इलिट लोकांनी, हं, त्यांना माहीत नव्हतं वारीचं नेमकं. हं, संतांच्या बद्दल नीट हं. माहिती नव्हती. त्यांनी बरेच गैरसमज पसरवले. हं. जसा आत्ता मी उल्लेख केला की नाही, टिपिकल मिडल क्लास लोकांचा जो की काम कसं कामाचे तास वाया जातात, त्यांना हे माहितच नाही ना. हं, की वारकऱ्यांचा संप्रदाय शेतकऱ्यांचा आहे. तर वारकरी शेतकरी महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्णन कसं करू शकतो आपण बेसिकली. हं, तर हे पुढे मांडणारा महत्वाचा साहित्यकार लेखक म्हणजे र वा दिघे. र वा दिघांच्या कादंबऱ्यातले नायक वारकरी शेतकरी असतात. हं. तो वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे शेतकऱ्याचं तत्वज्ञान आहे. तो सृष्टीशी एकरूप झालेला असतो. बरोबर. ते तुकोबराजे म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सुहिरे वंचरे, ही नुसती अध्यात्माची अनुभूती नाही येते, ती शेतकऱ्याची अनुभूती आहे. बरोबर. शेतकरी म्हणतो की मी बोलतो माझ्या पिकाशी, झाडाशी. तर तो मुद्दा या लोकांना माहितच नाही ना. हं, म्हणजे अर्धवट इकडचे संस्कार, अर्धवट पाश्चात्य विद्या घेतलेले मधल्या काळातले जे लोक होऊन गेले ना, हं. त्यांनी फार नुकसान केलं महाराष्ट्रातलं. म्हणजे फायदे केले असतील, तो काही मुद्दा नाही. बरं. नवीन फॉर्म्स आणले साहित्याचे युरोपमधनं वगैरे वगैरे, हं, स्वराज्याच्या चळवळीत भाग घेतला, हे सगळं खरं आहे. पण त्यांची सांस्कृतिक समज कमी होती. हं. कारण सांस्कृतिक पाया जो महाराष्ट्राचा आहे ना, वारकरी संप्रदाय, तोच त्यांना ज्ञात नव्हता नीट. म्हणून तशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे आल्या. आता तसं झालेलं नाही. विशेषतः आता समाज माध्यम तुम्ही बघता की नाही. हं. आता उदाहरणार्थ आमचा स्वप्नील मोरे आहे. हं. तो कित्येक वर्षापासून फेसबुक दिंडी करतो. अच्छा. तुम्ही मगाशी तुमच्याच मला वाटतं हो, बंधूंचं सांगितलं, हो. ते कुठल्या प्रकारे AI दिंडी. AI दिंडी करतात. हां. तेव्हा हे कळतंय लोकांना की अरे हे आणि त्या लोकांना तर खरं त्याची जास्त आवश्यकता आहे. हं, कामाच्या रगड्यामध्ये बौद्धिक श्रमातून ते इतकेही झालेले असतात हं. की त्यांना हे जर असा उत्सव पाहिला, त्यात भाग घ्यायला मिळाला, अजून काय पाहिजे. तणावमुक्त. त्यासाठी कुठल्या क्लबमध्ये जायची गरज नाही ना, खरंच. विकेंडला जायची गरज नाही ना. बरोबर. तणावमुक्तीचं सुंदर साधन हां, हे होऊ हो, शकतं असं. निश्चितपणे. सर, खूप सुंदर तुम्ही वारीचं आज वर्णन केलं. वारी समजून सांगितली, उलगडून सांगितली. त्यामध्ये जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारेल की वारीचं सार जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल या सगळ्यातून? माणसाने फक्त काय वर्षातले ठराविक दिवस परमार्थाचे असतात आणि बाकीचे नसतात. हं, आपलं सगळं जीवन हेच परमार्थ असतो. हं. हे तुम्हाला वारकरी संप्रदायाकडनं आणि वारीच्या माध्यमातून शिकता येतं. बरोबर. वेगळं काही नसतं. एवढंच सांगता येईल. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात Yes. आणि वारीबद्दल एवढी छान माहिती सांगितली, जी खरंच आजच्या पिढीला माहिती नाहीये. त्या गोष्टी आपल्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण स्पष्ट करायचा प्रयत्न केला. त्याबद्दल खूप खूप तुम्हाला धन्यवाद. आणि लोकमतला मनापासून धन्यवाद. तुमच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना सुद्धा वारीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.